प्रत्येक विवाहित स्त्री वटपौर्णिमेचे व्रत करते. पण तुम्हाला माहीत आहे का, हे व्रत का केले जाते? काय आहे वटपौर्णिमेची कहाणी? तर भद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या सावित्री, जी दिसायला अत्यंत सुंदर, नम्र व गुणी होती. सावित्रीचे लग्नाचे वय झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने शाल्व राज्याच्या सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. भगवान नारदांनी सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे आहे असे सांगूनही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला. सत्यवानाचे आई वडील आंधळे होते व त्यांचे राज्य गेल्यामुळे ते जंगलात राहत होते. सावित्री ही नवऱ्यासोबत जंगलात येऊन सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला, तेव्हा सावित्रीने 3 दिवस उपवास करून व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला असताना सावित्री त्याच्या बरोबर निघाली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला. तेव्हा यम त्याचे प्राण नेण्यासाठी तेथे आला. सावित्री पतीचे प्राण वाचवण्यासाठी यमाच्या मागे धावू लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर यमाने कंटाळून सावित्रीला पती सोडून तू कोणतेही 3 वर माग असे सांगितले. तेव्हा सावित्रीने पहिल्या 2 वरांमध्ये सासू सासऱ्यांचे डोळे व त्यांचे गेलेले राज्य परत मागितले व 3रा वर आपल्याला पुत्र व्हावा असा मागितला. यमराजाने गडबडीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व त्याला समजले की आता सावित्रीने पुत्रप्राप्तीचा वर मागितला आहे, तर मला सत्यवानाचे प्राण परत करावे लागणार. आणि अखेर त्याने सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत केले. ही सर्व घटना एका वटवृक्षाखाली घडली. म्हणून ज्येष्ठ महिन्याच्या या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणतात, ज्या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया वटसावित्रीचे हे पवित्र व्रत करतात व पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.